आज जरा बरी वाटते जरा आज जरा बरी वाटते चल रामाचा रथ काय तारखेची उत्सुकता आहे हॅलो आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते. तर आज आहे कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला आमच्या नाशिकमध्ये राम मंदिरातून रामाचा रथ निघतो आणि तो कार्यक्रम खरंच बघण्यासारखा असतो, खूप छान असतो. त्यासाठी मी प्रिन्स चाललो आहे आता कार्यक्रमासाठी. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हालाही दाखवतो रामाचा रथ कसा निघतो. ब्रेक झाला आहे, त्यांना काहीतरी थंड हवं आहे दोघांना. काय घ्यायचं रे? चॉकलेट नको बेटा, दाढ दुखते ना. बरी का आजी? का ग ती बाजीला भेट जा आज जरा बरी वाटते आज जरा बरी वाटते. त्या दिवशी खूपच छान होते. कोणाकडे काय बोललं? या माझ्या मामी, तुम्ही ओळखता माझ्या मामीला. ही आजी नाही ना, ते राम बोलतो ती आजीने आली आहे. तुझी वाट बघतोय राम. कोण? मंदिरात राम वाट बघतोय. आजीचं किती ना जाऊ शकत नाही. इथे थांबायची ना, ते आजी आरती करायला जायची वरती. हो, गॅसचा वापर नाही करायचा सध्या. हो ना, ही जुनी असेल ना तेव्हाचीच, मामाने घेतलेली. ये नानी आजीला असं करूया का, खाली बसून मग आपण जाऊन आतमध्ये. मग त्यांना सांगू आजीकडे लक्ष ठेवा. तू येते ना खाली? मग एकटी कशी राहणार इथे? चल खाली एका खुर्चीवर बस तू. हा तिथूनच रथ जाईल ना मग. हा चल मग आता आजीलाही खाली घेऊन जातोय आम्ही रामरथाला. तिच्या हातानेच लावतोय आणि ती सवय ना तिला न बघता लावण्याची पण सवय ती. एकदम छान टकाटक दिसतंय. तिरपा लागला का थोडंसं? थोडं इकडं फिरव, थोडासा इकडे. हा थोडा इकडे. आजी मला चालू होतं माझ्या लग्नामध्ये इतके केस काळे करून दिले होते त्याईला. आजी माझ्या लग्नात इतकी वेगळी दिसत होती. मला तर किस्सा चांगला आठवतो आजीचा. थांबा आता खाली जाऊया ना. आता रामाचा रथ आहे ना, तर खाली जाऊया आता. रामाचा रथ आहे. हा म्हणून तर तुला खाली घेऊन चाललोय. येऊ का? हा बरोबर आहे ना. चांगलं आहे का? छान दिसत, स्मार्ट दिसत तू एकदम. कुठून पाहायचं? ती एंट्री ना, तिथे तुला खुर्ची टाकून देतो, तिथे बस तू फक्त. तिथून तुला दिसेल. हा कोण नाही बघत तुला. घ्या म्हणजे आपली आपली राहिली, कोणाची मागायची गरज नाही पडणार. अगं चंचल बाहेर गेली, ती बोलली मी अर्धा तासात येते, हळू उतर. तर आजीला आम्ही घेऊन चाललोय. रामाचा रथ येणार आहे, तर तिला बघण्यासाठी इथे बसून देतो. तिला ॲटलिस्ट बघायला तरी मिळेल आजीला. हो की नाही आजी? कोण वाजतो? ओ बेटा, अरे वा, चला प्रशांत हे सांभाळ. मी आता आतमध्ये जाऊन येते जरा. आतमध्ये चालली मी आता. तुम्ही पण येत आहे का आतमध्ये? चल प्रिन्सू. अच्छा, रथाच्या स्वागताची तयारी चालू आहे. रांगोळी काढता येते सगळीकडे, बघू शकता तुम्ही. आणि आता रामरथ निघण्याची तयारी सुरू झाली आहे. तर आपण जाऊया आता आतमध्ये. हे आता नाही जाऊ बरं आज येऊन गेला रथ. आपण जय हो येऊन गेला. ठीक आहे, निघाली ना मामी. काय छान रांगोळी काढली नाही आता. हो तेच ना, मारुतीचा पाया पडायला. 1972 पासून या रथोत्सवाची परंपरा असून उत्सवात संपूर्ण नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथेची 247 वर्षापासून परंपरा आहे.
रथामध्ये ज्या मूर्ती ठेवल्या जातात त्यांना प्रभू श्रीरामाच्या उत्सव मूर्ती असे संबोधले जाते. मंदिरामध्ये ज्या प्रभू श्रीरामाच्या मूर्ती विराजमान आहेत त्या पाषाणाच्या असल्यामुळे त्या मंदिरातून हलवणं शक्य होत नसल्यामुळे ज्या मूर्तीवर रोजचे उपचार केले जातात, दही दुधाचे पंचामृत अभिषेक केले जातात, त्या या तांब्याच्या मूर्ती असतात. बुवा ही पदवी आहे. पुजारी वंशामध्ये ज्या पूजेचे मानकरी असतात त्यांना बुवा असे संबोधले जाते. हे जे बुवा असतात ते वर्षप्रतिपदापासून म्हणजेच चैत्र पाड्यापासून ते नवमीपर्यंत व्रत धारण करतात. नखे न कापणे, केस न करणे, दाढी न करणे, उपवास करणे, गादीवर न झोपणे, ब्रह्मचार्य व्रताचे पालन करतात. सत्य बोलणे, श्रीराम जयराम श्रीराम जयराम ह्या व्रताचा अखंड जप करणे या व्रतामध्ये समाविष्ट असते. 9 दिवसाचा उपवास, दशमीच्या दिवशी उपवास सुटतो. पुन्हा एकादशीला उपवास करून द्वादशीला संपन्न होतो. म्हणून या पूजेचा मानकरी यास बुवा असे संबोधले जाते. मी आता हे बुवा बघताय हे त्या दिवशीचे मानकरी आहे. तसंच हे बुवा रथाचे मार्गक्रमण होत असताना रथाकडे पाठ करीत नाही आणि पूर्ण मार्गक्रमण रथाकडे मुख करूनच चालतात. प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घ्या. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. थांबा, एक मिनिट थांबा, थांबा, बॉनला थोडं पुढे जाऊ द्या. थांबा थांबा. त्याच्यामुळे जोपर्यंत ती सांगत ते तोपर्यंत होऊ नका. मागे 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 सरका, बाजूला सरका, चाकापासून बाजूला सरका.
चला जय सीताराम सीता जय सीताराम सीता जय सीताराम सीता भाविकांनी हात वरती करा तुम्ही आणि आमच्याबरोबर म्हणा जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्री पवन सुत हनुमान की जय श्रीराम गरुड रथ गेला त्याच्यानंतर राम रथ जाईल आता इकडनं नंतर जय श्रीराम हात वरती करा दोन्ही हात वरती करा मध्यभागी करा रस्त्याच्या बस ताट आहे आरतीचे ताट आहे औक्षणाचे ताट आहे त्यांनी खालूनच आरती करा कृपया रथावर येण्याचा प्रयत्न करू नका फक्त 2च मिनिटे एका प्रत्येक ठिकाणी रथ थांबणार आहे त्यामुळे पटकन दर्शन करून खाली उतरायचंय चला रथाच्या चारी चाकापासून भाविकांना बाजूला करा जास्त आवी लावण्याचं रथ दोन्हीवाले थोडी उजव्या बाजूला मारा थोडी उजव्या बाजूला थोडी जय सीता राम सीता राम सीता जय सीता जय सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय जय सीता राम सीता दोन्ही उजव्या बाजूला करा जय सीता राम सीता राम सीता सर्वे आले अगं येईल तो आता पण ते येऊन ना त्या मुरलाय त्या जागेवर आता फ्रीजचं टेन्शन नाही इथे मी त्याला तेच बोलले चुकला तर डायरेक्ट बिल्डिंग मध्ये यायचं छान आहे उलट मस्त आहे माझे पण म्हणजे सेफ आहे ती म्हणजे त्याला भीती नाही असं मला हा तो काय तो मी तुला तेच बोलले ना त्याला आता इकडचं घर पण माहिती झालंय निघूया आता आपण चलो जरा लेट पोहोचलो हो रथाला. मी दर्शन नाही तरी फोन केला त्याने मी म्हटलं अगं खाली तुझा फोन आला की आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो. इथे तर आजीची भेट नाही आली नाही ना माझं देणं नाही झालं ती काल आलीच नाही ना इकडे हा 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 देणं झालं काय माझं. मंडवळा वगैरे काल अगं बारीक बारीक गोष्टी घेतली मग पटापट एक हळदीच्या का हा हळदीच्या मंडवळ्या झाल्या घेऊन त्या पण लग्नाच्या? घेतल्या. हा लग्नाच्या तिकडनं आणणार असेल ना लग्नाच्या तिघीने घेतल्या हळदीच्या बाकी होत्या. लोकांना आता काय तारखेची उत्सुकता आहे तारीखची उत्सुकता आहे. लवकरच तारीख रिव्हील होणार आहे हा लवकरच रिव्हील करू तारीख पण छान आहे याच्यात. लॉंग मधलं असं. काल आम्ही याला गेलो तर गे बारारीला 101 पर्स होत्या कुठे? गे बारारी एक्झिबिशनला नाही का काल गेलो होतो हो मला घ्यायची का एक साईड ती खूप छान आहे मग तिथे पण आता लास्ट डे होता 1500 1300 पण छान होत्या अशाच rate होत्या छान होत्या पण मस्त होत्या घ्यायची अशी. मोबाईल वगैरे ठेवायला. त्यात पर्स ग साईड पर्स अगं मग खिशाला आणि इथे माहिती आहे का तुला आपल्या जे आहे दही पुलावर ते एक ठराविकच हो कोणा जीव लावायचं हा ही बरोबर सांगितलं हिने बरोबर सांगितलं आजीने कोणाला जीव लाव प्रिन्सला त्यांना लक्षात नाही. नाही पण आज खूप व्यवस्थित प्रिन्सचा पाय केवढा डेंजर झाला. सुजला प्लीज होता तर चप्पल नको घालून जाऊ बेटा